बघा आता आपण कोलिजनचा पुढचा टॉपिक शिकणार आहोत. बघ मी काय म्हंटल, आबवाले M1 मासे U1 ने चाललाय, M2 मासे U2 ने चाललाय, कोलिजन झालं. हा M1 आहे आणि हा काय तुमचा M2 आहे. हा M1 जर झाला तर V1 ने जाईल आणि हा M2 जो आहे तो V2 ने जाईल. आता इथं काय झालंय, इथं काय झालं, कोलिजन झालं. इथं काय झालं तुमचं, कोलिजन झालंय. आता कोलिजन जे आहेत तुमचे तीन प्रकारचे कोलिजन होणार आहे. किती प्रकारचे कोलिजन होणार आहे तुमचे, तीन प्रकारचे कोलिजन आहेत. त्याला म्हटलं पहिलं म्हटलं इलास्टिक कोलिजन. कोणतं कोलिजन, इलास्टिक कोलिजन. इलास्टिक जर मी कोलिजन म्हटलं तर मोमेंटम कंजर्व राहतं. मोमेंटम काय राहतं, कंजर्व. मोमेंटम कंजर्व, ठीक आहे. मोमेंटम काय रे, कंजर्व. मोमेंटम कंजर्व म्हणजे काय रे, जेवढं इनिशियल मोमेंटम तेवढाच फायनल मोमेंटम असला आहे. म्हणजेच त्याचं कायनेटिक एनर्जी पण कंजर्व असतं. कायनेटिक एनर्जी 1 इज कायनेटिक एनर्जी इनिशियल, याला फायनल म्हणा. कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि कायनेटिक एनर्जी फायनल दोन्ही पण कसे राहतील, सेम राहतील. यांच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, यांच्यामध्ये असं म्हणू शकतो M1 U1 प्लस M2 U2 बरोबर काय, M1 V1 प्लस M2 सिमिलरली इथं पण काय म्हणता येईल तुम्हाला, बघ 1/2 कायनेटिक एनर्जी बरोबर काय असतो, M1 U1 स्क्वेअर प्लस 1/2 M2 U2 स्क्वेअर प्लस इक्वल काय 1/2 M1 V1 स्क्वेअर प्लस 1/2 M2 काय डाऊट आहे. कायनेटिक एनर्जी काय झाली तुमचे, कंजर्व झाली. कायनेटिक एनर्जी कंजर्व झाली म्हणजे काय, नो लॉस. कायनेटिक एनर्जी इनिशियल मायनस कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल काय असतं, लॉस. मग इथं काय होतं, कायनेटिक लॉस किती होतो तुमचा, 0, कारण की दोन्ही पण कसे आहेत, इक्वल आहे. तर तुमचा इथं काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी लॉस किती होणार तुमचा, 0 होणार आहे. आता इथं एक असतं E. इथं काय असतं E. E म्हणजेच काय असतं, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. काय असतं, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. याचं नाव आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. चला, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय ते समजू आपण. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे E ने दाखवलं जाईल. तो काय असतो, वेलॉसिटी ऑफ अप्रोच, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन टू वेलॉसिटी ऑफ अप्रोच, टू वेलॉसिटी ऑफ अप्रोच, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन टू वेलॉसिटी ऑफ अप्रोच. वेलॉसिटी ऑफ सेपरेशन म्हटलं तर सेपरेशन होताना काय झालं, V1 आणि V2 आला. तर इथं काय लिहिलं जातं, V2 मायनस V1 डिवाइड बाय काय, U1 मायनस U2. असं का झालं U1 मायनस U2, कारण की आपल्याला माहिती आहे कोलिजन होण्यासाठी U1 ला काय लागेल, मोठं व्हावं लागतं, म्हणून U1 मायनस U2. V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस U2, बरोबर की नाही. हे काय झालं तुमचं कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. याला कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन मग युनिटलेस क्वांटिटी बनेल, कारण की वरती पण वेलॉसिटी आणि खाली पण वेलॉसिटी. मग इथं काय झालं तुमचं, युनिटलेस. काय डाऊट आहे याच्यामध्ये. जेव्हा पण मी इलास्टिक कोलिजन घेतो तेव्हा इलास्टिक कोलिजन मध्ये E ची व्हॅल्यू किती येते, 1. म्हणजे वेलॉसिटी कशी होईल, सेफ. अजून याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये डायरेक्टली लक्षात ठेवायचं आपला, वेलॉसिटी मध्ये एक्सचेंज ऑफर होतो. वेलॉसिटी मध्ये काय होतं तुमचा, एक्सचेंज ऑफर असतं, ठीक आहे. वेलॉसिटीचं काय असतं, एक्सचेंज ऑफर होतं. एक्सचेंज ऑफर काय असतं ते कळेल तुम्हाला. लॉजिक कळालं, कोणत्या प्रकारचं कोलिजन आहे, इलास्टिक कोलिजन. क्वेश्चन घेताना कळेल. सध्याला काय काय लक्षात ठेवणं गरजेचं, आपला मोमेंटम कंजर्व्ड आहे आणि कायनेटिक एनर्जी पण कंजर्व्ड आहे. आणि E ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. E ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. इलास्टिक कोलिजनलाच परफेक्टली इलास्टिक पण म्हटलं होतं. परफेक्टली इलास्टिक कोलिजन, परफेक्टली इलास्टिक कोलिजन पण तुम्हाला म्हणायचं. काय डाऊट आहे, समजलाय. नेक्स्ट टाइप आहे, नेक्स्ट टाइप आहे तुमचा
इन इलास्टिक कोलिजन. कोणतं कोलिजन आता? इन इलास्टिक कोलिजन. इन इलास्टिक कोलिजन म्हटलं तर लक्षात ठेवायचंय त्याचा मोमेंटम कन्झर्व्ड आहे, म्हणजेच P1 बरोबर काय? P2. मोमेंटम काय तुमचा? कन्झर्व्ड. मोमेंटम कन्झर्व्ड आहे. मोमेंटम काय तुमचा? कन्झर्व्ड. म्हणजेच काय? M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू काय? M1 V1 प्लस M2. काय डाऊट आहे? मोमेंटम काय झाला तुमचा? कन्झर्व्ड झाला. पण कायनेटिक एनर्जी कन्झर्व्ड राहत नाही. कायनेटिक एनर्जी नॉट कन्झर्व्ड. कायनेटिक एनर्जी कन्झर्व्ड राहत नाही. याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी इनिशियल जो आहे तो मोठा असेल कायनेटिक एनर्जी फायनल पेक्षा. कायनेटिक एनर्जी इनिशियल जे आहे ते मोठा असेल कोणापेक्षा? कायनेटिक एनर्जी. म्हणजेच कायनेटिक एनर्जी, मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही असं म्हणणार 1/2 काय? M1 U1 U1 स्क्वेअर प्लस 1/2 M2 U2 स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1/2 M1 V1 स्क्वेअर प्लस 1/2 M2 V2 स्क्वेअर. काय डाऊट आहे? ठीक आहे. याच्यामध्ये होणार तुमचा लॉस. याच्यामध्ये काय होईल? तुमचा लॉस होणार आहे. फायनली तेवढं कायनेटिक एनर्जी म्हणणार नाहीये. जर लॉस जर मला काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? कायनेटिक एनर्जी इनिशियल मायनस कायनेटिक एनर्जी फायनल करणार. म्हणजे ह्याच्यातून ही व्हॅल्यू काय करणार? तुम्ही सबट्रॅक्ट करणार. बरोबर की नाही? याच्यातून ही व्हॅल्यू याच्यातून काय केलं आपण? व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली. जर सबट्रॅक्ट केली तर आपल्याला काय वाटलं? लॉस आपला मिळाला. काय डाऊट आहे? समजले पर्यंत? चौथ्या पॉइंट मध्ये काय म्हणणार आपण? ई ची व्हॅल्यू जी आहे तेव्हा किती आली होती तुमची? 1. आता काय म्हणणार मी? ई ची व्हॅल्यू जी आहे ती 0 पासून स्टार्ट होते, 0 पेक्षा मोठी असते आणि 1 पेक्षा छोटी असते. 1 पेक्षा कशी असते? छोटी असते. बरोबर? उलट लिहिलं. हीची व्हॅल्यू कशी झाली तुमची? छोटी झाली. ही झाली तुमचा कोएफिशियंट. म्हणजे काय होणार? 0 पॉईंट समथिंग जर भेटत असेल, हीची व्हॅल्यू 0 पॉईंट समथिंग जर भेटत असेल तर कोणती कोलिजन होईल तुमचा? इन इलास्टिक कोलिजन. कळालं का? इन इलास्टिक कोलिजन. नेक्स्ट आहे तुमचं तिसरं कोलिजन. ते आहे तुमचं काय? परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन म्हटलं तर ई ची व्हॅल्यू येणार तुमची 0. ई ची व्हॅल्यू किती होऊन जाईल तुमची? 0. याच्यामध्ये सुद्धा मोमेंटम कन्झर्व्ड आहे. P1 काय? P2. म्हणजे काय? मोमेंटम काय होईल तुमचा? कन्झर्व्ड. हा. याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी इनिशियल इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी फायनल. कळालं? म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? याच्यामध्ये काय होणार आहे? लॉस कसा आहे? लॉस कसा राहील? लार्ज राहील ना. आणि फायनल वेलॉसिटी विल बी सेम फॉर ए टू ऑब्जेक्ट्स. दोन्ही ऑब्जेक्ट कडे फायनल वेलॉसिटी राहील तुमची सेम राहणार. म्हणजे दोघं पण कसं जातील? चिटकून जातील. ठीक आहे? सोबतच जातील, सोबत जाणार ते. त्यांची वेलॉसिटी कशी राहील? सेम राहील. त्यांच्या प्रत्येकाची वेलॉसिटी दोघांची काय होऊन जाईल? सेम राहील. बघा आता जर मी कायनेटिक एनर्जी वर्सेस एक्स मी टाइम केला किंवा काही जर केला तर तुम्ही काय म्हणशाल? पहिले इनिशियल काहीतरी आहे. ठीक आहे? हे इनिशियल एवढा पार्ट जो आहे तो इनिशियल. फायनली जर बोललो तर डायरेक्ट 0 झाला. फायनल कायनेटिक एनर्जी किती झाले? 0 झाले. हे कोणत्या केससाठी झाले? परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. सिमिलरली जेव्हा मी इन इलास्टिक कोलिजन मध्ये जाईल तेव्हा काय म्हणून मी कायनेटिक एनर्जी
कायनेटिक एनर्जी वर्सेस टाइम जर मी केला तर काय होतं, इनिशियल असा होता तुमचा, ठीक आहे, हे इनिशियल पार्ट आहे, फायनल पार्ट मध्ये काय झाले, लॉस झाले, म्हणजे सेम भेटला का तिकडं, तेवढा पार्ट सेम भेटला नाही. या साईडला काय होईल, या साईडला काय होईल, कायनेटिक एनर्जी वर्सेस टाइम जर केलं तर काय होईल, सेम तुमचा ग्राफ भेटेल, हा असा गेलेला आहे, येताना पण असंच काहीतरी भेटेल, सेम भेटून जाईल, सारखा सारखा भेटेल. त्याच्यामध्ये लॉस झाला, याच्यामध्ये काय झाला, लॉस झालेला नाहीये, झिरो लॉस होतोय, त्याला आपण कोणतं कोलिजन म्हणतो, कोणतं कोलिजन म्हणतो, इलास्टिक किंवा परफेक्टली इलास्टिक कोलिजन. त्याची व्हॅल्यू किती असते, 1 असते, त्याची व्हॅल्यू किती असते, 1. इलास्टिक कोलिजन मध्ये किती होतं, 1. एकतर इलास्टिक शब्द वापरते किंवा परफेक्टली इलास्टिक, दोन्ही पण सेमच आहेत, पण इन इलास्टिक मध्ये 2 आहेत, इन इलास्टिक पण सेपरेट आणि परफेक्टली इन इलास्टिक डिफरंट आहे. लक्षात आलं, टाइप्स ऑफ कोलिजन कळाले.